डोंबिवली येथील आयरे गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागतंय। पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा नगरसेवकांचे प्रयत्न सुरू आहेत। भाजपा नगरसेवक मंदार टावरे यांनी यासाठी पुढाकार घेतलाय। आयरेगाव हा 1.5 लाख लिटर जलकुंभावर सुरू होता। आज आयरेगावामध्ये 15 लाख लिटरचा जलकुंभ झालेला आहे। जवळपास 1.5 किलोमीटरची 350 mm ची आणि 1.5 किलोमीटर अंतराची जलवाहिनी आयरेगावमध्ये टाकण्यात आलेली आहे आणि जवळपास 90-95% आयरेगावाची पाणी समस्या आम्ही मार्गी लावलेली आहे। आता काही एंड भाग आहे म्हणजे जो भोपरला लागून आहे, इकडे नांदिवलीला लागून आहे, तो आयरेगावाशी कनेक्टेड आहे। तर तिथे अजूनही कनेक्शन्स लोकांचे झालेले नाही आहेत, त्यामुळे लोकांना थोडं ट्रॅव्हल करायला लागतो। त्या भागात जरी तो आपला वॉर्ड नसला तरी तिथेही आम्ही नवीन जलवाहिनी टाकण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। नक्कीच जलकुंभ आता सुरू झाल्या आम्ही तिकडेही लाईन्स टाकणार आहे आणि त्या भागाला देखील आम्ही पाणी पुरवठा करणार आहे। तर भाजपा नगरसेवक मंदार टावरे यांनी पुढाकार घेतलेला आहे। हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय। दरम्यान डोंबिवली येथील आयरे गावात भीषण पाणी टंचाई आहे।